नमस्कार शेतकरी बंधूंनो. सध्या सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे, परंतु काही ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यासाठी आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामेक्टिन बेंझोएट 5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात किंवा क्लोरॅन्ट्रॉनिलिप्रोल 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात किंवा कराटे प्लस लॅम्ब्रोसायलोथ्रिन थायमिथॉक्झाम प्लस लॅम्ब्रोसायलोथ्रिन म्हणजेच मार्केटमध्ये आपल्याला कराटे नावाने मिळते, त्याचा 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करता येईल. त्यासोबतच आपल्याला कायिक वाढीसाठी म्हणजे वाढीसाठी आपल्याला 19-19 एक खत आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 हे देखील 50 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, त्याच्यासोबत 19-19 5 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी याप्रमाणे आपल्याला फवारणी करता येऊ शकते. तसं सोयाबीन ज्यांच्या शेतामध्ये पिवळं पडलेलं आहे, सतत आता आपल्याकडे 8-10 दिवस झाले पाऊस सुरू आहे, सततच्या पावसामुळे तसेच शेतामध्ये पाणी नसल्यामुळे सोयाबीन पिवळे पडण्याची शक्यता आहे किंवा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडलेला आहे. त्या नियंत्रणासाठी आपल्याला सिलेटेड फेरस जर त्याची फवारणी केली, त्याचं प्रमाण आहे आपल्याला 10 लिटर पाण्यासाठी 5 ग्राम म्हणजे 100 लिटरला 50 ग्राम याप्रमाणे जर आपण सिलेटेड फेरसची फवारणी केली तर आपल्याला पिवळं सोयाबीन कमी होऊ शकतं. किंवा आपण 19-19 प्लस मायक्रोन्यूट्रिएंट ह्याची देखील फवारणी केली तर आपल्याला पिवळेपणा कमी जाणवेल. त्यासोबतच आता सगळ्यात महत्त्वाची आपल्याला गोष्ट आहे की आपल्याकडे तालुक्यामध्ये जवळपास 121% पेरणी म्हणजे 80,000 हेक्टरवर सोयाबीन, मूग, उडीद, तूर या प्रामुख्याने पिकाची पेरणी झाली. यामध्ये सोयाबीन 72,000 हेक्टरवर आहे, उडीद पिकाचे आपल्याकडे 4,500 हेक्टरवर पेरणी आहे, तूर पिकाचे 3,000 हेक्टरवर आणि बाकीची पिकं आहेत मका, मूग इतर थोड्या प्रमाणात आहेत. तर या पिकाचं आपल्याला भविष्यात नुकसान टाळण्यासाठी पीक विमा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आपल्याला लाभ घेण्यासाठी 1 रुपयामध्ये कुठल्याही सीए सेंटरवर जाऊन आपण विमा भरावा. त्या विमा भरण्यासाठी आपल्याला 7/12/8 आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि स्वयं घोषणा पेरणी प्रमाणपत्र एवढेच कागदपत्र आपल्याला सीए सेंटरवर जमा करायचे आहेत. आणि त्या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र अथवा फीची जर मागणी केली तर आपण कृषी विभागाकडे संबंधित सीए सेंटरची तक्रार देऊ शकता. परंतु 7/12/8 जर आपण स्वतः काढून दिला किंवा हे जे मी तुम्हाला सांगितले कागदपत्र हे जर तुम्ही दिले तरच 1 रुपया, अन्यथा जर तुम्ही कागदपत्र 7/12/8 जर संबंधित सीए सेंटर धारकाकडून जर घेतली तर त्याचे काही चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील. धन्यवाद.